सुरुवात करूया. 2,73,597 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे विचारले. मग आपल्याकडे संख्या आहे 2,73,597. तर 7 या स्थानिक किमतीमधला आपल्याला फरक विचारलेला आहे. 7 हा 7 जो अंक आहे हा एकक स्थानी आहे. एकक स्थानी, त्याच्यामुळे त्याची स्थानिक किंमत ही 7 झाली. आणि दुसरा हा जो 7 जो आहे हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 स्थानी आहे. 10,000 स्थानी, त्याच्यामुळे या 7ची किंमत ही 70,000 झाली. किंवा आपण 7 ह्या अंकाच्या पुढे किती संख्या असतील त्याच्यानुसार तेवढे आपण त्याच्यावरती 0 देतो आणि मग ती त्याच्या संख्येची ही स्थानिक किंमत झाली. आता इथं 7 हा 10,000 स्थानी आहे, त्याच्यामुळे 7च्या पुढे किती 1 2 3 4 0 आहे. त्याच्यामुळे आपण किती 0 दिले 1 2 3 4 असे 0 दिले. त्याच्यामुळे त्याची किंमत झाली 70,000. तर आपल्याला यातमधल्या स्थानिक किमतीमधला फरक विचारला आहे. त्याच्यामुळे फरक म्हणजेच काय, वजाबाकी. मग 70,000 वजा 7 करावे लागेल. आता 0मधून 7 जातात का नाही, तर आपल्याला शेजाऱ्याकडून घ्यायला लागतं. शेजाऱ्याकडे पण आहेत का द्यायला नाही आहे, मग तर पण शेजाऱ्याकडे जाऊ. असं कुठपर्यंत जायचं, जिथपर्यंत ज्यांच्याकडे हातचा द्यायला आहे तिथपर्यंत मागत जायचं. आता इथं आहे 7, याच्याकडून आपण एक उसना घेऊया. त्याला मग 6, मग याच्याप्रमाणे याच्याकडून आपण त्याचं 10 झाले, परत याच्याकडून आपण उसना घेऊया. असं करत 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 आपण 10 इथे झाले 9 आणि ते 9. मग 10मधून 7 गेले, राहिले 3 9 आणि 6. म्हणजेच त्या दोन संख्या ज्या आहेत, एकक स्थानी 7 आहे आणि दुसरी जी 7 आहे तो 10,000 स्थानी आहे. तर आपल्याला त्याच्यामधला फरक विचारला तर तो फरक येईल 69,993.